हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे मेथी दाण्याची भाजी. तर इथे मी मेथीचे दाणे घेतलेत, ते आपण आता स्वच्छ धुवून भिजत ठेवूया. भिजत काढून ठेवून त्याला मोड काढून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे छान मोड येतात. आणि भाजी करताना मेथीचे दाणे आहेत ते नवीन वापरावेत. जास्त जुने जर झालेले असतील तर त्याला मोड येत नाही चांगले, तर त्याच्यासाठी नवीन दाणे वापरावेत. त्याला छान मोड येतात. तर ते मी मोड काढून घेतलेले, त्यांनी स्वच्छ धुवून घेतलेत परत एकदा. आणि एका भांड्यामध्ये मी एक मोठा चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 कांदे बारीक कट करून घातलेत. थोडेसे लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. आणि इथे कढीपत्ता घातला आहे आणि टोमॅटो घातलेले आहेत. एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे. आता आपण हा छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मेथीचे दाणे जे आपण मोड काढलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तर कांदा आणि टोमॅटो आपला छान परतवून झालेला आहे, बऱ्यापैकी मऊ होत आला आहे. तर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया. ही तुम्ही हिरवी मिरची घालून पण बनवू शकता भाजी, पण मी इथे मसाला घालून बनवणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे थोडीशी. आता घालूया लाल मिरची पावडर. तर इथे लाल मिरची पावडर घातली आहे. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी खायला खूप छान लागते आणि टेस्टी पण लागते. आणि जास्त कडू पण लागत नाही, जशी मेथीची बारीक पानांची भाजी असते तशाच प्रकारची लागते आणि छान लागते. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. आणि आता म्हणजे मोड काढलेले दाणे आहेत तर ते घालून घ्यायचे आहेत. आणि वाफेवर एक 5 ते 10 मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत. लगेच शिजतात, जास्त वेळ नाही लागत शिजण्यासाठी. तर आता आपण झाकण ठेवूया आणि हे व्यवस्थित शिजवून घेऊया. 5 मिनटं शिजवून घेतलेले आहे. आता मी जरा मिक्स करून घेते, बघते शिजलेत की नाही. तर एकदा मिक्स करून घेऊया, नाहीतर मग खाली करपण्याची शक्यता असते, कारण आपण याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे. तर मी मिक्स करून घेतलेली आहे भाजी. आणि अजून एकदा मी झाकण ठेवून शिजवून घेते. तरी बघा परत मी 5 मिनटं शिजवून घेतलेली आहे आणि भाजी आपली छान शिजलेली आहे. आता मी वरून ओलं खोबरं घालते. आणि हे पण आपण मिक्स करून घेऊया. आणि वरून बारीक कट केलेली ओली कोथिंबीर घालायची आहे. आणि अशा प्रकारे आपली छान अशी मेथी दाण्याची भाजी तयार झालेली आहे. ही बघा भाजी आपली छान तयार झालेली आहे. आता मी ओलं खोबरं घालून परत झाकण ठेवलेलं होतं, गॅस बंद होता. आणि आता मी वरून ओली कोथिंबीर घातलेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.